नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मी तुम्हाला आज माझी ऑनलाईन गाय खरेदी करताना झालेली फसवणूक सांगतो. तर मला 2021 साली जेड ब्लॅक काळी गाय खरेदी करायची होती. तर मग मी युट्यूबला सर्च केल्यानंतर मला एक व्हिडिओ भेटली जेड ब्लॅक गायीचा कमीनपुरा गंगानगर इथल्या. तर ती गाय मी ठरवली आणि ती ठरवल्यानंतर तिचा इसारा टाकला 7,000 रुपये 25 ऑक्टोबरला. आणि त्याच्यानंतर तो म्हणला गाडी भेटायला 5-6 दिवस लागन, मग 5-6 दिवसांनी गाय लोड करून देतो म्हणला. मग 5-6 दिवसांनी म्हणजे मला त्याचा 31 तारखेला कॉल झाला त्याचा 31 ऑक्टोबरला. तर तो म्हणला गाडी भरायची, आणखीन काही पैसे टाका. तर मी 31 तारखेला 25,000 रुपये पाठवले त्याच्या अकाउंटवरती पुन्हा. असे टोटल 32,000 रुपये पाठवले होते. तर त्यानंतर तो म्हणला देतो भरून, बाकीचे नंतर टाका. आणि तिथं पोहोचल्यानंतर गाय महाराष्ट्रामध्ये पोहोचल्यानंतर गाडीचे भाडे देऊन टाका. तर मी म्हणलो ठीक आहे चालन म्हणलो. मग ते पैसे पाठवले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला कॉल केला, तर त्याने फोन उचलला नाही, काहीच नाही, फोनच उचलत नव्हता. दुसऱ्या नंबरवरून केला तरी कॉल उचलत नव्हता. मग 4-5 दिवस जाऊन दिले आणि मग त्याला कॉल केला. आणि मग तो काय म्हणला ती गाय मेली म्हणला, म्हणजे मला खोटं सांगितलं. मग ती ऑलरेडी गाय ती अगोदरच मेलेली असन, त्याने मला अगोदरचा तो युट्यूबला व्हिडिओ टाकलेला असन, त्याच्यावरती गाय ठरवली आणि खोटं बोलून माझी फसवणूक केली. म्हणजे गाय मेलेली असताना सुद्धा गायीचा व्यवहार केला. आणि नंतर मला मेलेल्या गायीचा तो फोटो पाठवला. मला खरोखरच गाय मेलेली हे मी तुम्हाला दुसरी गाय भेटल्यानंतर दुसरी गाय पाठवतो असं माझं त्याने हे करून मला गाय काय पाठवलीच नाही. कोणत्या जरी नंबरवरून कॉल केला तरी कॉल उचलतच नव्हता. आणि युट्यूबला मी कमेंट टाकला हा खोटा माणूस आहे, याच्याकडनं गाय खरेदी करून तो त्वरित डिलीट करून टाकायचा. तर तो माणूस कमीनपुरा गंगानगर इथला असून त्याचा मोबाईल नंबर मी टाकलेलाच या व्हिडिओमध्ये. अशा रीतीने त्या भाडकावानी म्हणजे त्या प्रेमरावनी माझी फसवणूक केली. माझीच काय तर तोच काय तर दुसऱ्या बरेच जण असे युट्यूबला व्हिडिओ टाकणारे ते आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांची फसवणूक करतात. त्यामुळे आपण त्या फसवणुकीला बळी पडायचं नाही. पण बाकीच्यांसारखं मी नाही केलं. मी स्वतः 2024 साली 3 वर्षांनी मे महिन्यामध्ये स्वतः 1600 किलोमीटर मी आणि माझा पार्टनर दोघ जण आम्ही गाडी घेऊन गेलो. शेवटी मराठी माणूस आहे, त्याला पण दाखवून दिले. त्याला आपण चुकीच्या माणसाच्या नादी लागले. तिथं स्वतः समोर जाऊन आम्ही त्याच्याकडनं गाय घेऊन आलो दुसरी. त्यांनी पण लक्षात ठेवलं यायला नाद करायचा, पण महाराष्ट्रातल्या मराठी लोकांचा नाद नाही करायचा. सुट्टी नाही इथं. धन्यवाद.